रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंची कणकवलीत सभा। कणकवलीतल्या नगरपंचायत मैदानात संध्याकाळी 5 वाजता सभा पार पडणार। महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊतांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची चिपळूण आणि सावंतवाडीमध्ये सभा। सकाळी 11 वाजता चिपळूण आणि संध्याकाळी 7 वाजता सावंतवाडीमध्ये सभा पार पडणार। महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची आज धाराशिवमध्ये सभा। धाराशिवमधल्या मल्टीपर्पज कन्या प्रशाला मैदानावर संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन। सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दौंडमध्ये सभा। दुपारी 2 वाजता दौंड तालुक्यातल्या वरवंडमध्ये होणार सभा। उदयनराजे भोसलेंसाठी फडणवीस आणि अजित पवार मैदानात। उदयनराजेंच्या प्रचारासाठी वाई आणि पाटणमध्ये सभा। शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र गायक नंदेश उमप हे देखील लोकसभेच्या रिंगणात। आज नंदेश उमप यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघातनं बसपाकडनं केला उमेदवारी अर्ज दाखल। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोडवर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाणे विधानसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक। 5व्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा होता शेवटचा दिवस। शेवटच्या दिवसापर्यंत 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल। माझ्या विरोधातल्या उमेदवारानं जर पैसे दिले तर आवर्जून घ्या, उलट भांडण करून जास्तीचे पैसे घ्या। महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचं वादग्रस्त वक्तव्य। काही जणांकडून वेगवेगळ्या पद्धतीनं दमदाटी सुरू, पण तुम्ही घाबरू नका। कार्यकर्त्याला धक्का लावला तर मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही। इंदापुरातल्या सभेत अजित पवारांचं वक्तव्य। महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना देऊनच महाविकास आघाडीचं सरकार पाडलं। मंत्री तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट। अजित पवारांना कल्पना दिल्यानंतर 2 महिन्यात सरकार पाडलं, सावंत यांचा दावा। तुरुंगात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री बनणं चांगलं आणि हाच विचार करून एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले। ओमराजे निंबाळकरांची टीका। तर खायचं कसं हे माहिती असल्यामुळेच अजित पवारांना सोबत घेऊन त्यांना अर्थ खातं दिलं, निंबाळकरांची खोचक टीका। नाशिकमधून ठाकरेंचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या विजय करंजकरांनी बंडखोरी करत केला उमेदवारी अर्ज दाखल। आपल्यासोबत 27 ते 30 नगरसेवक तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य असल्याचा करंजकर यांचा दावा। विजय करंजकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी। ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया। करंजकर यांनी बंडखोरी करत नाशिकातनं दाखल केलाय उमेदवारी अर्ज। खडसेंच्या पक्षप्रवेशाला बावनकुळे आणि फडणवीस यांचा कोणताही विरोध नाही। लवकरच खडसेंचा भाजपात पक्षप्रवेश होणार। भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंची प्रतिक्रिया। एकनाथ खडसेंनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग भाजपचं काम करावं। भाजपचे नेते गिरीश महाजन यांचा खडसेंना टोला। एकनाथ खडसेंची भूमिका संधी साधूपणाची, महाजनांची टीका। महायुतीचे खासदार राजेंद्र गावित यांचं तिकीट कापण्याला आमचे उमेदवार राजेश पाटील जबाबदार। हितेंद्र ठाकूर यांचा भाजपावर आरोप। भाजपचे सगळे सर्वे आमचे उमेदवार राजेश पाटील यांच्या बाजूनं, ठाकूर यांचा दावा। गद्दारी केलेल्यांना असंच फळ मिळणार। पालघरमधील विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट झाल्यानंतर वसई विरारमधल्या शिवसैनिकांची प्रतिक्रिया। ठाण्यात नरेश मस्के उमेदवारी अर्ज भरायला निघालेले असताना 2 गट आपापसात भिडले। जितेंद्र आव्हाड यांनी दावा करत व्हिडिओ केला ट्विट। वादाच्या व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरू। ठाणे आमचा बालेकिल्ला, या ठिकाणी फॉर्म भरायला विरोधकांना गुंड आणावे लागतात। ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांची नरेश मस्केंवर टीका। राजकारणातला जन्म 4-5 दिवसांचा, तरी विरोधकांनी धसका घेतलाय। महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांची विरोधकांवर टीका। निवडणूक लढवत असल्यामुळे वकील संघटनेला आनंद, निकम यांची प्रतिक्रिया। रवींद्र वायकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अर्ज भरताना जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थिती।
राजकारणात कोणी मित्र नसतो आणि शत्रूही नसतो. रवींद्र वायकरांची प्रतिक्रिया. काम बोलतं, वायकर हा ब्रँड आहे, वायकरांचं वक्तव्य. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्याकडनं उमेदवारी अर्ज दाखल. अर्ज भरण्यापूर्वी यामिनी जाधव यांचं शक्ती प्रदर्शन. यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून दाखल केला उमेदवारी अर्ज. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्ज भरण्याआधी रॅलीमध्ये सहभागी. रत्नागिरीची सभा संपल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि किरण सामंत यांच्यामध्ये चर्चा. नारायण राणेंना निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर, अमित शहांचे किरण सामंत यांना आदेश. रत्नागिरी जिल्ह्याला गेल्या 10 वर्षात विनायक राऊतांनी काय दिलं, नारायण राणेंचा सवाल. तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात सेवेची संधी द्या, राणेंचं मतदारांना आवाहन. मी कोकणात येणार म्हटल्यानंतर कोणीतरी मला धमकी दिली, शुभ बोल रे नाऱ्या म्हणत उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर घणाघात. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊतांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची कणकवलीत सभा. मिलिंद नार्वेकर, आमदार वैभव नाईक, तेजस ठाकरे उपस्थित. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी बच्चू कडूंची इस्लामपूरमध्ये सभा. सभेसाठी भाड्यानं लोक आणावे लागत नाहीत, सभेदरम्यान राजू शेट्टींचं वक्तव्य. उत्तर मध्य मुंबईतून एमआयएमच्या रमजान चौधरींनी दाखल केला उमेदवारी अर्ज. वारिस पठाण यांची उमेदवारी अर्ज भरताना उपस्थिती. महाविकास आघाडीनं मुस्लिम उमेदवार न दिल्यानं एमआयएमनं उमेदवार दिल्याची माहिती. सांगलीमध्ये प्रकाश शेंडगे यांना रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचा पाठिंबा. तर प्रकाश आंबेडकर यांचा अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा. शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे भाजपात पक्षप्रवेश करणार होते. भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा गौप्यस्फोट. गेली 5 वर्ष अमोल कोल्हेंनी शिरूर मतदारसंघात राजकीय नाटकं केली, दरेकरांची टीका. भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे चांगली विनोदबुद्धी. प्रवीण दरेकर यांच्या गौप्यस्फोटानंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. अमोल कोल्हे भाजपमध्ये येण्यासाठी होते इच्छुक, दरेकरांनी केला होता गौप्यस्फोट. शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंमुळे 80% निधी परत गेला, शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आरोप. तर आढळरावांनी याचे पुरावे द्यावेत, अन्यथा लोकसभेच्या रिंगणातून बाहेर पडावं, अमोल कोल्हेंचं आढळरावांना प्रतिआव्हान. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून शरद पवारांचं नाव घेतलं जातं, सुप्रिया सुळेंची माहिती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंची भाषणं ऐकतात, ही मोठी गोष्ट, सुप्रिया सुळेंचा टोला. उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेण्याची हिंमत करू शकतात का, गृहमंत्री अमित शहा यांचा सवाल. तर राहुल गांधी आणि शरद पवार यांना शरण जाणारे महाराष्ट्राचा गौरव सांभाळू शकत नाहीत, शहांची टीका. सांगलीमध्ये संजय काका पाटील यांच्यासाठी अमित शहांची सभा. विटा शहरात पार पडलेल्या सभेतनं शहांचा ठाकरेंवर हल्लाबोल. ठाकरेंना काँग्रेसचा जाहीरनामा मान्य आहे का, अमित शहांचा उद्धव ठाकरेंना सवाल. अमित शहा बेअकली जनता पार्टीचे नेते, त्यांनी आम्हाला आव्हान देण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर बोलावं, अमित शहांवर उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार. महाविकास आघाडीकडे पराभवाच्या भीतीनं रोज नवनवीन कारणं, भाजप नेते आशिष शेलार यांची महाविकास आघाडीवर जोरदार टीका. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची युती होऊ शकते, प्रकाश आंबेडकर यांचा दावा. श्रीकांत शिंदेंविरोधात कमकुवत उमेदवार दिल्यामुळे युती होण्याची आंबेडकर यांना वाटते शक्यता. नरेंद्र मोदी म्हणतात की माझ्या काळात भ्रष्टाचार झाला नाही, मात्र भाजपच्या भ्रष्टाचाराची काँग्रेसने यादी तयार केली, पण काँग्रेस यावर बोलायला तयार नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या किती शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली, 10 वर्षात 74,000 शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केली, हा आकडा मोदींनी खोटा ठरवून दाखवावा, प्रकाश आंबेडकरांचं पंतप्रधान मोदींना आव्हान.
मोदींची हवा संपली असून त्यांची भाषा आता बदलू लागलेली आहे. 400 पारची घोषणा देणारे मोदी दिवसाला 5-5 सभा का घेतायत? प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींवर टीका. रावेर लोकसभा मतदारसंघातनं श्रीराम पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा, शरद पवार यांचं मतदारांना आवाहन. तर पंतप्रधान मोदींनी आश्वासनं दिली मात्र ती पाळली नाहीत, पवारांचा हल्लाबोल. मोदी सरकार शेतकऱ्यांसोबत नाही तर शेतकरी विरोधी आहे. सत्ता लोकांसाठी वापरायची असते मात्र ती लोकांच्या विरोधात वापरली जातीये, शरद पवारांची मोदींवर टीका. आताची भाजप हुकुमशाहीची, भाजपला लोकशाही घालवायची आहे. आदित्य ठाकरेंचा भाजपावर घणाघात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आम्हाला सावरकर शिकवायची गरज नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. सावरकरांवर एवढं प्रेम आहे तर त्यांना आधी भारतरत्न द्या, दानवेंची मागणी. सांगलीच्या तासगावात पंतप्रधान मोदींचा मुखवटा घालून प्रचार. संभाजी धिटेंचा मोदींचा मुखवटा घालून प्रचार तर मोदींच्या हुबेहूब आवाजात डायलॉगबाजी सुद्धा. अभिजित बिचुकले कल्याण लोकसभा लढवणार. बिचुकलेंकडून कल्याण लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. कल्याण लोकसभेसाठी आता तिरंगी लढत होणार. अखेर संजय निरुपम यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश. 20 वर्षानंतर संजय निरुपमांची शिवसेनेमध्ये घर वापसी. महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना लोकसेवा विकास आघाडीचा पाठिंबा. कार्यकर्ता संवाद मेळावा घेत लोकसेवा विकास आघाडीचे नेते भानुदास मुरकुटे यांनी पाठिंबा केला जाहीर. यावेळेला मंत्री दादा भुसेंचीही उपस्थिती. माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारासाठी अभिजित पाटील यांच्या घोंगडी बैठका. रात्री उशिरापर्यंत गावोगावी जाऊन बैठका सुरू. माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत असून काहींसारखाच चिंधीचोर नाही. महाविकास आघाडीचे जालना लोकसभेचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांची नाव न घेता रावसाहेब दानवेंवर टीका. संजय काका पाटील यांना उमेदवारी देऊ नका असं देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं होतं मात्र त्यांना उमेदवारी दिल्यानं मी राजीनामा दिला, विलासराव जगताप यांचं वक्तव्य. उत्तर मध्य मुंबईमध्ये अभिनेता एजाज खान याच्याकडनं उमेदवारी अर्ज दाखल. धर्मवादाच्या विरोधात निवडणूक लढणार, एजाज खान यांची प्रतिक्रिया. शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीला. देवदांडा इथल्या निवासस्थानी जात घेतली भेट. बीडच्या गेवराईमधल्या भडंगवाडी इथं मनोज जरांगे आणि ज्योती मेटेंची बैलगाडीतनं मिरवणूक. अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं मिरवणुकीचं आयोजन. आदेश बांदेकर यांनी तुळजाभवानीचं घेतलं दर्शन. ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विजयासाठी बांदेकर यांनी देवीला घातलं साकडं. साताऱ्यात प्रचारासाठी आलेल्या नितीन गडकरींचं काठी आणि खास माणदेशी घोंगडं देऊन स्वागत. निंबाळकरांचा फैसला नाही तर तुमच्या भविष्याचा विचार करणारी निवडणूक, विचार करून मतदान करावं, गडकरींचं मतदारांना आवाहन. जळगावमधल्या शरद पवारांच्या ताफ्यातल्या गाडीला अपघात. गतिरोधक आल्यानं पुढच्या वाहनानं स्पीड कमी केल्यानं मागील गाड्या एकमेकांवर आदळल्या. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. वैजापूर, गंगापूर आणि कोपरगाव भागात तीव्र पाणी टंचाई. त्यामुळे नांदूर मध्यमेश्वर कालव्याच्या माध्यमातून एक आवर्तन सोडावं, अंबादास दानवेंची मागणी. नाशिकच्या मालेगाव मधला तापमान 43 अंशांच्या पुढे. उन्हामुळे नागरिक त्रस्त. मालेगाव शहरात दुपारी शुकशुकाट. सांगलीमधील हळदीच्या मार्केटमध्ये सोयी सुविधांचा अभाव. व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजी. विरारच्या अर्नाळा इथल्या 8 वर्षीय चिमुरडीचा अनोखा विक्रम. अर्नाळा जेट्टी ते जंजिरे अर्नाळा किल्ला हे 1.5 ते पावणे 2 किलोमीटरचं अंतर पोहून केलं पार. पूर्वी निनाद पाटील असं चिमुरडीचं नाव. छत्रपती संभाजीनगरच्या अंगुरीबाग परिसरात मंडपाच्या गोदामाला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. लाखोंचं साहित्य जळून खाक.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.